माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडणार आहे याचा नेमका अर्थ काय? आपल्या मनात कधी ना कधी एक विचार डोकावतो, माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडणार आहे. हा विचार अकारण येतो, कुठल्याही ठोस कारणाशिवाय. परंतु तो इतका जिवंत आणि तीव्र असतो की आपलं संपूर्ण मानसिक संतुलन बिघडू शकतं. अशा वेळी आपण थोडा वेळ थांबून स्वतःला विचारायला हवं, या विचाराचा खरा अर्थ काय आहे? आणि हा विचार आपल्याला का येतो? यामागे काय मानसशास्त्रीय कारण असतात? नंबर 1. ही भावना म्हणजे काय? माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडणार आहे ही भावना एक प्रकारची पूर्वग्रहयुक्त भीती, अँटिसिपेटरी अँझायटी असते. ही भीती विशिष्ट कारणाशिवाय असते आणि ती संभाव्य संकटांची चाहूल देणारी असते, पण त्या संकटांचं स्वरूप अस्पष्ट असतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला वाटतं की अपघात होईल, दुसऱ्याला वाटतं की घरच्यांमध्ये काहीतरी वाईट होईल, काहींना वाटतं की आजचा दिवसच अशुभ आहे. ही भीती कोणत्याही प्रत्यक्ष घटनेवर आधारित नसते. ती केवळ मनातल्या मनात निर्माण झालेली असते, परंतु तिचा परिणाम शरीर आणि वर्तनावर खोलवर होतो. नंबर 2. ही भावना काय येते? मानसशास्त्रीय कारण. गहन चिंताविकार, जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर, GAD. GAD असलेल्या व्यक्तींना सतत काही ना काही चिंता वाटत असते. त्यांच्या मनात न थांबणाऱ्या नकारात्मक विचारांची मालिकाच सुरू असते. काहीतरी वाईट होईल, मी संकटात सापडेन, आप्तस्वकीयांना काही होईल. ही भावना इतकी सवयीची होते की व्यक्तीला तीच खरी वाटू लागते. भूतकाळातील नकारात्मक अनुभव. पूर्वी एखादी वाईट घटना घडली असल्यास त्याचा खोल मानसिक ठसा मनावर राहतो. मग पुढे जरी साधी परिस्थिती असली तरी मन भूतकाळाच्या आठवणींमुळे भीतीदायक भविष्याची कल्पना करू लागतं. ट्रॉमा किंवा PTSD, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. PTSD असलेल्या व्यक्तींना भूतकाळातल्या अनुभवांची आठवण वारंवार त्रास देते. त्यामुळे त्यांचं मन नेहमी सतर्क राहतं. काही वाईट होऊ शकतं या भीतीत. असंवेदनशील व्यक्तिमत्व, हायली सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी. अतिसंवेदनशील व्यक्तींना बाह्य जगाचा जास्त परिणाम होतो. जरा जरा गोष्टी त्यांना भावनिकदृष्ट्या हलवतात. अशा लोकांना भीती, चिंता किंवा अपराध भावना लगेच पकडते. त्यामुळे त्यांना अनेकदा अशी जाणीव होते, काहीतरी चुकीचं होणार आहे. नंबर 3. शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम. ही भावना वेळोवेळी जाणवली तर ती मानसिक आरोग्यावर परिणाम करते. शारीरिक परिणाम. हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे, मळमळ, चक्कर येणे, थकवा. थोडक्यात गोष्टीने दम लागणे, झोप न लागणे. मानसिक परिणाम. सतत चिंता, मन शांत न राहणे, कामात लक्ष न लागणे, भावनिक अस्थैर्य, आत्मविश्वास गमावणे. नंबर 4. विचारांच्या पॅटर्न्सचा अभ्यास. या भावनेचा संबंध आपल्या कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स म्हणजे चुकीच्या विचार पद्धतींशी असतो. कॅटास्ट्रोफायझिंग, दुरावस्था गृहीत धरणे. जर वेळेवर पोहोचलो नाही तर बॉस रागवेल, मग नोकरी जाईल, मग घर चालणार नाही. अशा प्रकारे एक विचार दुसऱ्या विचाराला घेऊन जातो आणि अखेर एखादं मोठं संकट आपल्यासमोर येऊन टाकतं. फॉर्च्यून टेलिंग, भविष्यवाणी करणे. आज काहीतरी वाईट होणार असं मला वाटतंय. अशा प्रकारच्या भावना म्हणजे मन स्वतःच भविष्यवाणी करतंय, कोणताही पुरावा नसताना. माइंड रिडिंग, इतरांचे विचार समजल्यासारखे समजणे. तो माझ्याकडे बघत नाही म्हणजे नक्की काहीतरी चुकलंय. अशा भावना आपण मनात कल्पना करून घेतो. नंबर 5. सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव. भारतीय समाजात विशेषतः ग्रामीण किंवा धार्मिक दृष्टिकोनातून विचार केल्यास अनेक वेळा नशीब, ग्रहतारे, काळ, अशुभ वेळ अशा गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. हे विचार मनात ठसले की अशा प्रकारच्या भीतीजन्य भावना वाढतात. काळी मांजर समोरून गेली, आज अमावस्या आहे, स्वप्नात वाईट चिन्ह दिसलं. अशा गोष्टी अनेकदा मनात अकारण भीती निर्माण करतात आणि मग ती भावना सवयीची होते. नंबर 6. हे विचार खरे असतात का? ही भावना खरी वाटणं आणि खरी असणं यात मोठा फरक असतो. बहुतेक वेळा हे विचार चुकीचे असतात, कारण ते प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित नसतात. ते सतत मनात घोळतात पण कोणतीही ठोस घटना घडत नाही. त्यातून निर्माण होणारी भीती आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम करते. नंबर 7. या भावनेला कसं हाताळायचं? मानसशास्त्रीय उपाय. CBT, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. CBT ही थेरपी ही विचार आणि भावना यामध्ये दुवा शोधून चुकीच्या विचार पद्धती बदलण्यासाठी उपयोगी पडते. विचार चॅलेंज करणे, यामागचा पुरावा शोधणे,
वास्तव परिस्थिती पाहणे, माइंडफुलनेस आणि मेडिटेशन, सध्याच्या क्षणात जगणे, शिकवणाऱ्या पद्धती, ध्यान, श्वासावर लक्ष केंद्रित करणे यामुळे मन शांत होतं. जर्नलिंग, आपले विचार, भावना, भीती लिहून काढल्यास त्यांचं विश्लेषण करणं सोपं जातं. मनाशी स्वतःशी संवाद साधणे, स्वतःला प्रश्न विचारणं, या विचाराला काही आधार आहे का? मला यापूर्वीही अशी भीती वाटली होती का? आणि काय घडलं होतं? मी दुसऱ्या बाजूने पाहिलं तर काय चित्र दिसतं? व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञांची मदत, जर ही भावना दीर्घकाळ राहत असेल, झोप, खाणंपिणं, संबंध यावर परिणाम करत असेल, तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं योग्य ठरतं. नंबर 8, मनाच्या गरजांची भाषा, अनेकदा ही भावना आपल्याला सांगत असते की आपलं मन असुरक्षित, एकटं किंवा तणावाखाली आहे. अशा वेळी ती भावना म्हणजे चेतावणी नसून मनाची मदतीची हाक असते. कदाचित तुम्ही फार कामाच्या तणावाखाली असाल, किंवा कोणत्या तरी नात्यात असुरक्षित वाटत असेल, किंवा तुमचं आयुष्य खूप अनिश्चिततेने भरलेलं असेल. या भावना ओळखून त्या मूळ कारणांवर काम करणं महत्त्वाचं आहे. नंबर 9, सकारात्मक सवयींचा वापर, नियमित झोप, संतुलित आहार, व्यायाम, सकारात्मक संवाद असलेल्या व्यक्तींशी मैत्री, तंत्रज्ञानापासून थोडा वेळ लांब राहणे, डिजिटल डिटॉक्स, हे सगळे उपाय मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात आणि अशा भीतीजन्य भावना कमी होतात. माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडणार आहे ही भावना अनेकांना अधूनमधून येते आणि ती अगदी नैसर्गिकही आहे. मात्र जेव्हा ती सतत येऊ लागते किंवा ती आपल्या जीवनावर परिणाम करू लागते तेव्हा तिचं गांभीर्य ओळखणं आवश्यक आहे. ही भावना एखाद्या भावनिक गरजेची, मानसिक अस्वस्थतेची किंवा चिंतेची सूचना असते. ती दुर्लक्ष न करता तिचा खोलवर अभ्यास करणे, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उपाय शोधणे आणि स्वतःला समजून घेणं ही खरी गरज आहे. आपलं मन आपल्याशी नेहमी बोलत असतं, कधी आनंदाने, कधी भीतीने, कधी व्याकुळ होऊन. आपण त्याचं बोलणं ऐकतो का? प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.